नमस्कार मित्रांनो, तर आज आपण पाहणार आहोत जन्मकुंडलीमधील आत्मकारक ग्रह कसा ओळखावा। जन्मकुंडलीमध्ये 9 ग्रहापैकी सगळ्यात जास्त अंशात्मक डिग्री ज्या ग्रहाची आहे ते आत्मकारक ग्रह समजावा। जर जन्मकुंडलीमध्ये तुमच्या सूर्य आत्मकारक असेल तर तुम्ही एक प्रकारे निर्भीडपणे कार्य करणारे इगोइस्टिक असू शकता। त्याचप्रमाणे तुमचा ग्रह चंद्र असेल तर तुम्ही खूप भावनिक असाल, भावनेच्या भरात बरेचसे काही कार्य करून जाल आणि त्याची तुम्हाला नंतर चूक करणार। आणि तुमचा आत्मकारक ग्रह बुध असेल तर तुम्ही सारखे बोलणारे, काही ना काही गोष्टी गप्पा करणारे असाल। आणि त्याचप्रमाणे तुमचा आत्मकारक ग्रह गुरु असेल तर तुम्ही अंतर्ज्ञानी किंवा ज्ञानात्मक गोष्टी करणारे किंवा ज्ञानार्जन करणारे, वाचनाची आवड असणारे असू शकता। तर तुमचा आत्मकारक ग्रह जर शुक्र असेल तर तुम्ही फॅशनेबल, संगीत अशा गोष्टींमध्ये जास्त रमाल। जर तुमचा आत्मकारक ग्रह राहू असेल तर तुम्ही कोणतेही कार्य घेण्यास निर्भीडपणे तुम्ही कार्य यशस्वीपणे तुम्ही पार करू शकता। आणि तुमचा आत्मकारक ग्रह मंगळ असेल, तुम्ही धाडसी, भांडणं करण्यामध्ये एक्सपर्ट असाल, तुम्हाला कोणाची भीती नसेल। जर तुमचा आत्मकारक ग्रह शनी असेल तर तुम्ही एक प्रकारे डिसिप्लिन फॉलो करणारे, कुठलेही कार्य एकांतपणे करा असाल तुम्ही। जर तुमच्या जन्मकुंडलीत आत्मकारक ग्रह केतू असेल तर तुम्ही एक डिटॅचमेंट फील कराल, तुम्ही एकांत असाल, धार्मिक, तसेच नवे नवे रहस्यमय गोष्टी तुम्ही शोधणारे असाल। धन्यवाद।